आल्यावरती बघा त्याच्या चेहऱ्यावरती किती खुशी आली आहे. म्हणून म्हटलं याच्यासोबत टाइम स्पेंड करू. आणि नंतर गावात दर्शन घेऊन आलोय ना, आता आपलं गावाला जायचंय तर बॅग वगैरे भरतो. जसं मुलीला सासराला जायचंय तसं आपलं बी सासराचे गाव. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? तर निलूचा आजचा ब्लॉग पण लय भारी. तर आज शनिवार आहे आणि शनिवारचं म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे दररोज मी हनुमान दर्शनाला जातो आणि आज पण जायचं दर्शनाला. पण मी गावाकडचं मंदिर तुम्हाला दाखवलेलं आहे, पण शहरामध्ये आता मुंबईला आणि मुंबईमधलं मी हनुमानदाचं मंदिर तुम्हाला दाखवतो आणि माझ्यासोबत तुमचं पण दर्शन होईल आणि दिवसाची आपण चांगली सुरुवात करू. तर चला मग दर्शनाला. आता लगेच निघू, आंघोळ वगैरे केली आहे, फ्रेश वगैरे झालो आहे आणि तर म्हटलं आजच्या ब्लॉगची सुरुवात पण करा. आणि कुठून करायची ते कंटेंट भेटत नव्हता, पण या बघा आज शनिवार आहे आणि त्याची तर देवाचं दर्शन घेऊन चांगली सुरुवात होते. तर माझ्यासोबत तुमचा दिवस चांगला जाईल. तर चला मग. तर कसं वाटलं दर्शन वगैरे करून? आज दिवस खरंच चांगला जाईल आणि एकदम मस्त मंदिर होतं. आणि आता दर्शन घेऊन आलोय ना, आता आपलं गावाला जायचंय तर बॅग वगैरे भरतो. जसं मुलीला सासराला जायचंय तसं आपलं बी सासराचे गाव म्हणजे. तर चला आता बॅग भरतो आणि लगेच निघायला तयारी करू. बॅगेत टाकायला काय एवढं नाही, 2-3 ड्रेस आणले होते 2-3 दिवसासाठी. बॅग वगैरे पॅकिंग करून झाली आहे. तर आता या धावपळीच्या दुनियातून मुक्तता घेऊ आणि गावाकडे जाऊ. आजचा दिवस शेवटचा आहे, मुंबईच्या लोकलने प्रवास करायचा. संध्याकाळची ट्रेन आहे आणि संध्याकाळी गावाला जायचं आहे. तर आत्ता मी चाललो आहे नेरूळवरून कोपरखेण्याला लोकल ट्रेनने. तर आणि रूमपासून तर नेरूळ स्टेशनपर्यंत अंतर असं 150 मीटर तरी. आणि हे जॉकेट नाही का बॅगमध्ये जागाच नव्हती घालायला, म्हणून नाही का असं घालून घेतलं. गरमी एवढी नाही इकडं की आपल्या गावाकडे जर आता घातलाच ना थंडी कमी वाजली असती. आता इथे एवढं घातलं, एवढं गरमी राहिली पण तरी चाललं आहे. तुम्हाला नेरूळ स्टेशन दाखवतो आणि तिथून ट्रेनने जायचं आहे. स्टेशन यायला लागली मला 5 मिनटं. आता 5 तिकीट वगैरे काढू आणि लगेच इथनं कोपरखेण्याला निघू. कोपरखेण्याला अक्षू वाट बघतोय, त्याला भेटू. कोपरखेरणे सिंगल 7 तिकीट वगैरे काढून घेतलंय. आता ट्रेन मध्ये जाऊ. पोहोचलोय कोपरखेरण्याला आणि आता अक्षूकडे जातो, अक्षूला भेटतो आणि गावाकडे लगेच निघतो. कारण ट्रेन यायला पण भरपूर टाईम आहे आणि त्याचसोबत थोडा टाईम घालतो तोपर्यंत. कारण एकटा तोपर्यंत भरपूर वेळेस तिथं बसून मला बोर व्हायला एकट्याला. तर अक्षूसोबत थोडा टाईम वगैरे घातला ना तर त्याला पण भारी वाटेल. आणि कारण 5-6 दिवस एकटं राहणार आहे, आमची बरोबर भेट पण राहणार. आता मी तुमच्यासाठी येतो आहे गावाला. तर फायनली अक्षूपाशी आलो आहे आणि अक्षूपाशी आल्याला पहिले ते स्वेटर काढून टाकलं अंगातलं. एवढं गरम झालं आणि त्यांनी याला आधी एकटं मुंबईत एवढी गरमी आणि त्याच्यात मी ते स्वेटर घातलं, एवढं गरमी झालं आहे. आणि मी आल्यावरती बघा त्याच्या चेहऱ्यावरती किती खुशी आली आहे. म्हणून म्हटलं याच्यासोबत टाईम स्पेंड करू आणि नंतर गावाला जातो. कारण आम्ही दोघं एकमेकाला सोडून राहतच नाही. गावाकडे जरी असलं तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये आम्ही दिसत असत. असंच आम्ही फिरतोय, एन्जॉय करतो. आता बघू राहिलो संध्याकाळी मुंबईत फिरायला कशी मजा येते तुम्हाला दाखवत होतो. तर चाललोय फिरायला, आता बघू. तर आपल्या अक्षूला तुम्हाला माहिती आहे मॅचला आवडती, म्हटलं कुठं चांगल्या ठिकाणी जाईल. ते शेवटी आलं मॅच बघायला. त्याला येतं मॅच बघायला. तर संध्याकाळी एकटा असला ना तर येते मॅच बघतो. आपली गावची मॅचमध्ये आणि ह्या मॅचमध्ये भरपूर फरक आहे. इथं स्पीच वगैरे आहे. आपल्या गावाला कसं डायरेक्ट ग्राउंड असतं आणि डायरेक्ट तिथं पोरं चालू करतं खेळायला. पण इथं भारी आहेत कारण इकडं तर प्रॉपर असतं थोडं, आपल्याकडं नाही प्रॉपर वगैरे एवढं. भरपूर एन्जॉय केला आहे आणि फिरलाय. तर आज थांबतोय. आता मी निघलोय गावाकडं. तर आता बघू आज गर्दी पण भरपूर असेल, त्याच्यामुळे त्याला ॲडजस्ट वगैरे करून आता कसं तरी जायचं आहे गावाला. तर आलोय पण आज नाही एवढी गर्दी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण आहे तर त्याच्यामुळे नाही का भरपूर पब्लिक आली आहे आणि आता गावाला जायचं आहे. तर भरपूर आलो होते माझ्याला. तर हे सगळीकडे आज गर्दी आहे आणि आता घरी कसं जायचं तर अवघड होणार आहे. कारण आता ट्रेनमध्ये बसायला जागा पण नसन. थोडी उभं राहायला जरी जागा भेटली तरी जमणार आज, तर एवढी गर्दी आहे.